हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण धर्मेंद्र हे जे अभिनेते होते त्यांचं निधन झालेलं आहे 24 नोव्हेंबरला. तर त्यांच्या संदर्भात आपण डिटेल्समध्ये माहिती पाहूयात. फक्त एवढी 3 ओळीतली माहिती नाही, अजून भरपूर माहिती आहे वेगळ्या स्लाईडमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता धर्मेंद्रविषयी माहिती पाहत असताना धर्मेंद्र यांचं जे मूळ नाव आहे ना, ते मूळ नाव आहे पहा, धर्मेंद्र केवल कृष्ण देवल असं त्यांचं मूळ नाव आहे. तर मूळ नाव काय आहे? धर्मेंद्र केवळ कृष्ण देवल. त्यांचा जन्म जो झालेला आहे तो जन्म झालेला आहे पहा 8 डिसेंबर 1935 या दिवशी. कुठं झालेला आहे? तर नसराली या ठिकाणी, आणि ते ठिकाण पंजाब या राज्यात आहे. त्यांचं निधन झालेलं आहे 24 नोव्हेंबर 2025 या तारखेला. त्यांची महत्त्वाची कामगिरी आहे पहा. मुख्य चित्रपट खूप फेमस आहे, तो आहे शोले हा चित्रपट. त्याच्यानंतर फूल और पत्थर, चुपके चुपके, मेरा गाव मेरा देश. त्याच्यातल्या त्यात शोले हा जो पिक्चर आहे, जे वीरूची जोडी होती, धर्मेंद्र यांचं नाव वीरू असं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांचा शेवटचा जो पिक्चर आहे हे लक्षात ठेवा खास करून, तो आहे 21. तर त्यांचा जो पहिला चित्रपट आणि शेवटचा चित्रपट हे 2 लक्षात ठेवा. आणि 2025मध्ये त्यांच्या मरणोत्तर तो रिलीज होणार आहे. मुख्य पुरस्कार पहा, पद्मभूषण पुरस्कार त्यांना 2012मध्ये मिळालेला आहे, हे पण लक्षात ठेवा. फिल्मफेअर आजीवन गौरव पुरस्कार 1997मध्ये मिळालेला आहे, तेही लक्षात ठेवा. राजकारणामध्ये होते ते 2004 ते 2009 या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये ते निवडून गेले होते. आणि कुठून गेले होते? तर बिकानेर या लोकसभेच्या जागेतून निवडून गेले होते. बिकानेर हे राजस्थानमध्ये आहे. त्याच्यानंतर त्यांचं कुटुंबाविषयी माहिती द्यायची झाली तर त्यांच्या पत्नी 2 आहेत पहा. हेमा मालिनी तर सर्वांना माहिती आहेत, पण त्यांच्या पहिल्या पत्नी ह्या प्रकाश कौर आणि दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी. त्यांना मुलं कोणकोणते आहेत ते पहा. सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल ही त्यांची मुलं आहेत. प्रकाश कौर यांच्यापासून पण मुलगा आहे, पण त्याचं नाव आता आठवत नाही. त्याचं नाव मला कमेंटमध्ये सर्वांनी सांगा. जर चालू घडामोडी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडल्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.